क्रूर कर्मा हरामखोरांना फाशी द्या, चित्रा वाघ यांनी ही मागणी केलेली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मागणी आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केलेली आहे। स्वतः चित्रा वाघ आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। चित्राताई, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। आता जे फरार होते सासरे आणि दीर या दोघांना सुद्धा अटक झालेली आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की या दोघांना सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। निखिला, आज सकाळीच मला ही बातमी कळाली की शेवटी हे जे दोघं फरार आरोपी जे होते, हे क्रूर कर्मा हरामखोर असे वैष्णवीचे मारेकरी राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि याबरोबर 5 आरोपी हे अटकेमध्ये त्या ठिकाणी आहेत। ज्या पद्धतीने राक्षसी आणि अमानवीय अशी वागणूक त्यांनी या मुलीला दिली, तिच्या छोट्याशा बाळाला तिच्यापासून आज त्याला मातृत्वापासून पोरकं केलं, यांना मरेस्तोवर फाशी द्यायला पाहिजे। एक महिला म्हणून माझ्या मनातल्या या भावना मी आज व्यक्त केलेल्या आहेत। अर्थात त्याच्यामध्ये चांगल्यात चांगले वकील दिले जातील, फास्ट ट्रॅक वरती ही केस सुद्धा लढवली जाईल आणि वैष्णवीला निश्चितपणे न्याय मिळेल। परंतु प्रश्न हा पडतो की या 21व्या शतकात सुद्धा आपण आपल्या मुलींना शिकून आत्मनिर्भर करतो, स्वतःच्या पायावर उभं करतो आणि त्यांना अशा पद्धतीने मृत्यूला कवटाळावं लागत आहे, हे खरोखर दुर्दैवी आहे। मला या घटनेनंतरच एक 10 वर्षापूर्वी मी महिला आयोगात काम करत होते, त्यावेळेस मला एक घटना आठवली की अगदी 7 महिन्याची गरोदर बाई तिला खांबाला बांधून अंबरनाथ ग्रामीणची घटना आहे, जिवंत जाळण्याची घटना सुद्धा झाली होती। 10 वर्षात काही फारसा फरक पडलेला दिसत नाही। वैष्णवीच्या घटनेनंतर फोन वाजतायत, मेसेजेस येत आहेत, आमच्याही मुलींना त्रास होतोय, आमच्याही मुली हे सहन करतायत। मध्येच कुठल्या तरी चॅनलवर मी पाहिलं की 2024-23 मध्ये काहीतरी 120 की 220 घटना हुंडाबळीच्या आहेत। त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे आपलं फार की आजही मुलींना अशा पद्धतीच्या शोषणाला, अशा पद्धतीच्या त्रासाला पुढे जावं लागतं। बरं, यात महिला पण आहेत ना ग, यात महिलाही आहेत, सासू आहे, नणंद आहे, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा सोशल अवेअरनेस करण्याची वेळ आली आहे असं मला वाटायला लागतंय। असं मला वाटतंय या मोठ्या सुनेच्या घटनेमध्ये, जे आता सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून समोर येत आहे, किंवा ती स्वतःही बोलली आहे की ती गेली होती पोलिसांकडे, का नाही पोलिसांनी दखल घेतली, याचीही चौकशी व्हायला पाहिजे। कोण होते पोलीस, कोणी कर्तव्यामध्ये कसूर केली, कदाचित पोलिसांनी त्याच वेळेला या हगवणे परिवाराला दणका दिला असता तर आज कदाचित वैष्णवी ही आपल्यामध्ये असती। परंतु आता या सगळ्या गोष्टींचा सगळ्या चौकशा होतील, याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होईल। प्रश्न पुन्हा हाच येतो की आपल्या समाजाने सुद्धा पोलीस आहेत का आहेत, शिक्षा आहे का आहे, कलमा आहेत का आहेत, सगळं आहे, कायदे आहे, शिक्षा आहे, सगळं आहे। परंतु ही जी समाजाची विकृत मानसिकता जी आता वाढीला लागताना आपल्याला दिसतीये, हे पैशासाठी हपापलेली ही जी माणसं आहेत, या सगळ्यांना आपल्याला वटणीवर आणण्यासाठी पुन्हा एकदा सोशल अवेअरनेस आपण ज्याला म्हणतो, तो अवेअरनेस आपल्याला त्या ठिकाणी करायला हवा, नक्कीच, आणि आपल्या मुलींना वाचवायला हवं असं मला प्रकर्षाने जाणवतंय। नक्कीच।